नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। मित्रांनो, दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी चिंता वाढणारी बातमी समोर आली आहे। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन अधिक तीव्र झाले असतानाच अभिजित दिपके यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून याबाबत त्यांनी स्वतःच एक्सवरून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे। वैद्यकीय तपासानंतर ते आंदोलनापासून दूर राहणार असल्याचं बोललं जात आहे। या आजाराचे निदान झाल्याचं सांगत अभिजित दिपके यांनी व्हिडिओतून आंदोलन सुरूच ठेवण्याचं आव्हान कार्यकर्त्यांना दिलं आहे। तसेच प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा सक्रियपणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचं आश्वासनही त्यांनी व्यक्त केलं आहे। त्याचबरोबर नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात अभिजित दिपके यांनी अमर उपोषण सुरू केलं होतं। मात्र सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले। आंदोलन प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचं असल्याचा सल्ला सोनम वांगचुक यांना दिला होता। उपोषण सोडल्यानंतर काही दिवसातच अभिजित दिपके यांची प्रकृती खालावली होती अशी असल्याची माहिती समोर आली होती। सीजेपीच्या धाराने आंदोलनात आता 36 दिवस पूर्ण झालेत। आंदोलनकर्ते आणि केंद्र सरकार यांच्या चर्चा अनेक फेऱ्या झडल्या होत्या, मात्र तोडगा निघू शकलेला नाही। कार्यकर्ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीवर ठाम आहेत। या मागणीवर केंद्राकडून ठोस निर्णयाची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती। यापूर्वी केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती। सरकारकडून पुढील भूमिका काय स्पष्ट होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।